बरेचसे सट्टे खेळले जातात, माहिती आहे तुम्हाला सर्वांना, आणि त्याच्यातून बऱ्याचशा लोकांना जे त्याच्यातले लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळतात. पाकिस्तान देशाला सुद्धा पैसे मिळणार, तो त्याच्यामध्ये आर्थिक कमाई करणार आणि पुन्हा दहशतवाद्यांना ते पैसे पुरवले जाणार. आपल्याला मान्य आहे का? भारतीय म्हणून भारतीय माणसाचं आहे. कारण ज्या ज्या लोकांना इथे मारलं गेलं त्या पहलगाम मध्ये, त्यातल्या किती लोकांनी पेपरलाच बाईट दिलं तुम्ही सर्वांनी वाचा. त्या महिला म्हणतात त्या मोदींना लाज वाटली पाहिजे, लाज, की आज आमच्या नवऱ्यांना आमच्या डोळ्यात देखत मारलं गेलं आणि ते मोदी तिकडे सामन्यांना परमिशन देतात आणि काय म्हणतात, जागतिक आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार आम्ही परमिशन दिली. अरे हाड ना, माझ्या भारत देशापेक्षा आणि भारतीय नागरिकांपेक्षा कोणताच नियम मोठा असू शकत नाही. तेव्हा लढत होता ना, तेव्हा दुसरे देश नव्हते आले, माझे भारतीय बंधू, माझे जवान ते लढले. माझ्या भगिनीचे ज्यांचं कुंकू पुसलं गेलं त्यांना जाऊन विचारा. हळदी आणि देवी सौभाग्याचं देणं हे आपण नरेंद्र मोदींना पाठवत आहोत आणि संपूर्ण महिला आघाडीतर्फे आपण हे सगळं त्यांना पाठवत आहोत. माझा कुंकू माझा देश अशा मोहीम राबवण्यात येत आहेत. बोरिवली पूर्व येथील या रेल्वे स्थानकाबाहेर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या शिवसैनिकची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तसेच फलकसुद्धा ही पाकिस्तानाशी क्रिकेट सामना भारतामाताशी हे प्रार्थना आहे असंही सुद्धा उल्लेख केला जात आहे. तसा हा एक बॉक्स वापरण्यात आला आहे, माझा कुंकू माझा देश पाकिस्तानसोबतचा क्रिकेटचा निषेध असो असाही सुद्धा हा उल्लेख केला गेलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनाचे नेते विनोद घोसाळकर आहेत. काय सांगणार, आज हा मोहीम राबवण्यात आलेला आहे, किती मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत? नाही, आज आम्ही भारताचे फेकू पंतप्रधान ज्यांनी ह्या देशाच्या लोकशाहीची प्रतारणा केली, ज्यांनी आमच्या लष्कराजवळ प्रतारणा केली, ज्यांनी आमच्या देशवासियांच्या भावना आमच्या तुडवल्या आणि त्याने युद्ध बंद केलं आणि ते ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या सांगण्यावरून केलं असा आमचा आरोप आहे. त्याचं ते उत्तर देत नाही आणि त्यांनी त्या जो काही हे केलं सिंदूर म्हणून त्यांनी ते ऑपरेशन राबवलं. सिंदूर म्हणजे प्रतिव्रतेचं कुंकू आणि त्या कुंकूची नाव घेऊन या हिंदू संस्कृतीचा बोजरा वाढवण्याचं काम पंतप्रधानांनी केलं. त्यांना त्याची किंमत नाही आहे. त्यांच्या पत्नीजवळचं व्यवहार सगळ्या लोकांना माहिती आहे अलक्षामध्ये. आणि त्यांनी सिंदूर म्हणजे आमच्या महिलांचं त्यांनी सांगितलं ना, माझ्या शरीरात रक्त वाहत नाही, सिंदूर होतं आहे. त्याचं त्यांना महत्त्व न कळल्यामुळे आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे महाराष्ट्रातल्या आणि या देशात जिथे जिथे शिवसेना आहेत त्या सिंदूर आम्ही त्यांना पाठवण्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे. तसंच नितेश राणेंनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की बुरका घालून मॅच बघणारे आहेत. नितेश राणेला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यात की ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात आहे, तुझा बाप पण आमच्याबरोबर होता, माझ्याबरोबर नगरसेवक होता. राणेसाहेब माझ्यावर नगरसेवक होते, माझ्याबरोबर आमदार होते, माझ्याबरोबर शाखा प्रमुख होते. अजून काय सांगू तुम्हाला, त्याचं ऐकत असेल तर त्याने ऐकावा. जरा आपलं वक्तव्य आहे ना, चेष्टा होते. आपण आमदार आहात, एक या महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी, या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, भिकारण्यासारखे काय बोलू नका, नाहीतर तो तुमचं आम्हाला कधीतरी गप्प करावं लागेल. साहेब, एक शेवटचा प्रश्न, भारत आणि पाकिस्तानचा या क्रिकेट सामन्याचा हा तुम्ही विरोध केलेला आहे. भारतात असे अनेक प्रोडक्ट पाकिस्तानचे सुद्धा आहेत, राज्यात सुद्धा आहेत, याच्याही सुद्धा तुम्ही विरोध करणार का? याची तुमची पुढची भूमिका काय नाही? बघा, आम्ही लोक नरेंद्र मोदी एका तोंडातून बोलत आहेत की स्वदेशीचा वापर करा. पहिला नरेंद्र मोदींनी आपला गॉगल, आपला पेन, आपले कपडे स्वदेशी वापरायला सुरुवात करावी असं माझी त्यांना एक विनंती आहे. कारण मी त्यांना आदेश देऊ शकत नाही किंवा त्यांच्या पंतप्रधान आहेत ना, भारताचे पंतप्रधान आहेत ना, जगात फिरत असतात आणि स्वतः हे जे RSSचे सगळे किंवा हे जे लोक आहेत ना, ह्यांनी पहिलं, कारण हा स्वदेशीचा नारा स्वातंत्र्य काळामध्ये महात्मा गांधींनी दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर सगळे देशवासी आहेत त्यांच्याबरोबर आहेत. नक्की स्वदेशाचा नारा हा महात्मा गांधींनी दिलेला आहे असं वक्तव्य विनोद घोसाळकर यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मित बेलोसेसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई.